नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, बळीवंश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण फक्त प्रशांत महासागर, ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणतो, या पॅसिफिक महासागरामधली एन्सो कंडिशन काय दर्शवत आहे आणि एन्सो कंडिशनचा भारतीय हवामानावर कसा इफेक्ट होणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा, चॅनलला फॉलो करा. मित्रांनो, हे जे अ, आलेख आहे, हा जो नकाशा आहे, हा सरफेस टेम्परेचर फेब्रुवारी 2026चा आहे. साधारणतः 1991 ते 2000 या कालखंडातलं सरासरी तापमान दर्शवणारा हा नकाशा आहे. मित्रांनो, सातत्याने आपण सांगितलेला आहे, हा जो पट्टा आहे, हा इक्वेटर म्हणजे अ, ज्याला आपण विषुववृत्त म्हणू, हा विषुववृत्ताचा पट्टा आहे आणि या पट्ट्यामध्ये ज्या हालचाली होतील समुद्राच्या पृष्ठभागावर, समुद्राच्या पाण्यावर, त्याचा परिणाम हा जगातल्या अनेक मोसमी सिस्टीमवर होत असतो. पर्यायाने तो भारताच्या मोसमी सिस्टीमवर सुद्धा होतो, यात कुठेही दुमत नाही. हे आपल्याला टाळता येणार नाही. मित्रांनो, बऱ्यापैकी पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये म्हणजे पेरू देशाजवळ या ठिकाणी एल निनो ची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली आहे. सध्या जरी तटस्थ कंडिशन असेल, न्यूट्रल कंडिशन जरी असेल, ही न्यूट्रल कंडिशन मित्रांनो लवकरच नष्ट होऊन सॉरी लवकरच नष्ट होऊन या ठिकाणी अल निनो विकसित होत आहे. अल निनो विकसित होणं म्हणजे काय? तर या ठिकाणचं पाणी सरासरीपेक्षा अधिक उष्ण होणे आणि उष्ण पाणी झाल्यानंतर या ठिकाणी एक प्रकारची पोकळी तयार होते, हवा वर जाते आणि पश्चिम पॅसिफिक मधील बाष्पयुक्त हवा, ज्याला आपण बाष्पयुक्त वारे ट्रेड वे, हे पश्चिमेकडे न वाहता पूर्वेकडे वाहतात. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी संपूर्ण बाष्प खेचलं जातं. पर्यायाने या ठिकाणी मोसमी सिस्टीमवर सकारात्मक परिणाम होतो. यामध्ये संपूर्ण अमेरिकेचा जो पश्चिम किनारपट्टी भाग आहे किंवा पश्चिम जो प्रदेश आहे, या भागात चांगला पाऊस असतो. उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेकडे जो पश्चिम भाग आहे, या ठिकाणी चांगला पाऊस असतो. म्हणजे या सर्व गोष्टीचा पॉझिटिव्ह इफेक्ट हा अमेरिका खंडावर होत असतो. आणि मित्रांनो, कोणी किती जरी काही म्हटलं तर थोडासा नकारात्मक परिणाम आपल्याला भारतीय उपखंडावर आपल्याला या अल निनोचा दिसून येतो. मित्रांनो, हा जो अल निनो असणार आहे, हा 2023 पेक्षा स्ट्रॉंग अल निनो असण्याची शक्यता आहे. जवळपास अल निनो निर्माण होणार आहे. यात जवळपास जगातले अनेक मॉडेल आता आपल्याला ते दाखवत आहेत. त्यामुळे त्यावर त्याच्याबद्दल शंका घेणं आता मित्रांनो चुकीचं आहे किंवा अल निनो होणारच आहे, हे आता कोणी टाळू शकत नाही. तर भारतीय उपखंडावर याचा परिणाम मित्रांनो कशा पद्धतीनं होईल, याची सातत्याने आपण व्हिडिओ टाकत जाणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आपले मित्रपरिवार यामध्ये जोडा. नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो. मित्रांनो, सातत्याने आपण एन्सो कंडिशन पाहणार आहोत. एन्सो कंडिशन आणि भारतीय मोसमी सिस्टीम याचा फार जवळचा संबंध आहे. अल निनो याचा जवळचा संबंध आहे. अल निनोच्या कालखंडात मित्रांनो भारतीय उपखंडावर, ऑस्ट्रेलियावर, या सर्व भागावर कमी पावसाचा सामना करावा लागतो. या कालखंडात आपला आयोडी घटक कशी भूमिका बजावतो, हे सातत्याने आपल्याला पाहावे लागेल. एमजीओ या कालखंडात काय भूमिका बजावतो, त्याचा रोल कसा आहे, हे सातत्याने पाहावे लागेल. युरोपमधील बर्फाचे आच्छादन कसं आहे, त्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला भारतीय मान्सूनचा जो अंदाज आहे, तो आपल्याला बांधता येईल. ही सर्व गोष्टी सध्या पाहता आपण प्राथमिक अंदाजाकडे जात आहोत. परंतु मित्रांनो, प्राथमिक अंदाज हा सत्याकडे घेऊन जाणारा असतो, लक्षात घ्या. आणि मित्रांनो, बऱ्यापैकी या ठिकाणी आता अल निनो कंडिशनची उभारणी होत आहे, हे आता निश्चित झालेले आहे. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.